नमस्कार. चला, आज आपण श्री गुरुचरित्रातील एका अत्यंत महत्वाच्या आणि खास अध्यायाचा उलगडा करूया. ही कथा आहे श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या भौतिक प्रवासाच्या समाप्तीची आणि त्यांच्या एका शाश्वत वचनाच्या सुरुवातीची. बघा, या कथेची सुरुवातच एका जबरदस्त वचनाने होते, जे स्पष्ट सांगतं की ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक आशीर्वाद आहे. चला तर मग ह्याच भावनेने आपण या कथेत पुढे जाऊया. तर ही कथा सिद्धयोगींच्या तोंडून येते आणि सुरुवात होते एका मोठ्या निर्णयापासून. झालं असं की गाणगापुरात परतल्यावर श्री गुरूंना वाटलं की आता आपला अवतार संपवायची वेळ आलीय. विचार करा, हा निर्णय त्यांच्या भक्तांसाठी किती मोठा धक्का असणार होता. आणि या निर्णयामागे एक खूप खोल विचार होता माहितीये. त्यांना असं वाटत होतं की लोकांनी फक्त त्यांच्या देहाकडे, त्यांच्या रूपाकडे पाहू नये, तर त्यामागचं जे मूळ ईश्वर तत्व आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं. पण साहजिकच जेव्हा त्यांनी जायची तयारी सुरू केली तेव्हा भक्तांमध्ये दुःखाचा डोंगरच कोसळला. सगळे भक्त अक्षरशः गयावया करू लागले की स्वामी जाऊ नका. आणि त्यांचं ते दुःख पाहून श्री गुरूंनी त्यांना एक असं आश्वासन दिलं जे आजही गाणगापूरच्या हवेत घुमतंय. आणि हे वचन म्हणजे काय होतं? ते म्हणाले, अरे काळजी करू नका, मी इथेच आहे, याच गाणगापुरात. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं की जरी माझं शरीर दिसणार नाही तरी मी सूक्ष्म रूपात इथेच असणार आहे. हे फक्त समजूत काढणं नव्हतं, हे एक त्रिकाला बाधित सत्य होतं. नुसतं आश्वासन देऊन ते थांबले नाहीत, तर मी इथेच आहे हे अनुभवायचं कसं, त्यांची कृपा कशी मिळवायची याचा एक अगदी सोप्पा सरळ मार्गही त्यांनी दाखवला. म्हणजे बघा, रोज अमरजा संगमात स्नान करा, अश्वत्थ वृक्षाची पूजा करा, मठातल्या माझ्या पादुकांची पूजा करा आणि दिवसातून 3 वेळा आरती करा. ह्या फक्त पूजा करण्याच्या पायऱ्या नव्हत्या, तर त्यांच्याशी कायमचं नातं जोडण्याचा हा एक मार्ग होता. आणि मग ह्या सगळ्यावर त्यांनी जणू काही शिक्कामोर्तबच केलं. एक वचन दिलं, तेही तरीवार सत्य. म्हणजे 3दा म्हणाले की हे खरं आहे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ही एक प्रकारे दैवी गॅरंटीच होती की तुमची श्रद्धा कधीच वाया जाणार नाही. बरं, भक्तांना असं आश्वासन दिल्यानंतर एक अजबच गोष्ट घडली. एकीकडे श्रीगुरू प्रवासाला निघत होते आणि त्याच वेळी काही भक्तांना ते मठात परत आलेले दिसले. काय असेल हे? या चमत्कारानंतर श्रीगुरूंनी आपल्या 4 खास शिष्यांना सोबत घेतलं आणि ते श्रीशैल पर्वताच्या दिशेने निघाले. तर हा प्रवास त्यांना घेऊन आला पाताळगंगा नदीच्या काठी. आणि इथेच या शांत पवित्र जागी या कथेचा सर्वात महत्वाचा भाग सुरू होणार होता. आता नदीच्या काठावर श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश दिला. हे फक्त शब्द नव्हते, तर यापुढे माझ्या देहाशिवाय कसं जगायचं, कसं पुढे जायचं यासाठी दिलेलं एक प्रकारचं बळ होतं, ज्ञान होतं. त्यांनी शिष्यांना एक वेगळीच गोष्ट करायला सांगितली. ते म्हणाले, माझ्यासाठी फुलांचं एक आसन तयार करा आणि सांगितलं की याच आसनावर बसून नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन ते श्रीशैलममध्ये मल्लिकार्जुन स्वामींमध्ये विलीन होणार आहेत. म्हणजे बघा, हे जाणं सुद्धा किती अलौकिक होतं. इथे त्यांनी भक्तिगीतांचं महत्त्व पुन्हा एकदा सांगितलं आणि एक जबरदस्त वरदान दिलं की जो कोणी त्यांच्या कथा, त्यांची स्तोत्र रोज म्हणेल किंवा ऐकेल, त्याच्या घरात लक्ष्मी नांदेल, रोगराई दूर होईल, गरिबी नाहीशी होईल, पुत्रपौत्रांचं सुख मिळेल आणि 100 वर्षांचं आयुष्य लाभेल. म्हणजे हे फक्त आशीर्वाद नव्हते, तर आयुष्य बदलून टाकणारे वरदान होते. हा सगळा उपदेश झाल्यावर ती वेळ आली गुरूंच्या निजानंदी गमनाची. आणि ही घटना अगदी अचूक मुहूर्तावर घडली. जणू काही सगळं ब्रह्मांड त्या क्षणाची वाटच पाहत होतं. आणि हे बघा, तो मुहूर्त किती अचूक होता. बहुधान्य संवत्सर, माघ वद्य प्रतिपदा, शुक्रवार, कन्या राशीत गुरु, शिशिर ऋतू. हे सगळं काय सांगतं? हे सांगतं की हा काही योगायोग नव्हता, हा एक दैवी पूर्वनियोजित क्षण होता. सगळं ठरलेलं होतं. आणि मग शिष्यांच्या डोळ्यांदेखत श्रीगुरू त्या फुलांच्या आसनावर बसले आणि क्षणात अदृश्य झाले, जणू काही हवेत विरून गेले. आता नदीकाठी फक्त शांतता उरली होती आणि ते शिष्य जे आतुरतेने वाट पाहत होते गुरूंनी दिलेल्या वचनाच्या त्या खुणेची. आता विचार करा, त्या शिष्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. गुरूंनी दिलेलं शेवटचं वचन
ते पाळतील का? त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती सगळं काही पणाला लागलं होतं. आणि तेवढ्यात एकाएकी काही नावाडी तिथे आले. त्यांनी काय सांगितलं माहितीये? अरे, आम्ही आत्ताच पलीकडच्या किनाऱ्यावर एका संन्याशाला पाहिलं. त्यांचं नाव श्री नरसिंह सरस्वती होतं आणि त्यांनी निरोप दिलाय की ते नेहमी गाणगापुरातच आहेत, फक्त आता कर्दळी वनात जातायत. बस, शिष्यांच्या मनातली सगळी शंका दूर झाली. आणि नावाडी बोलून थांबतायत न थांबतायत तोच तो अंतिम पुरावा आला. नदीच्या प्रवाहातून 4 शेवंतीची फुलं वाहत आली, अगदी जसं गुरूंनी वचन दिलं होतं. त्या 4 शिष्यांनी ती फुलं उचलली. हा फक्त प्रसाद नव्हता, हा त्यांच्या गुरूंच्या शब्दांचा जिवंत पुरावा होता. त्यांच्या श्रद्धेला कायमचं पक्क करणारा एक चमत्कार. तर ह्या कथेचा शेवट सिद्ध योगी करतात. ते सांगतात की या घटनेचा परिणाम, तिचा वारसा काय आहे. कारण ह्या घटनेचं महत्त्व फक्त त्या एका दिवसापुरतं नव्हतं. सिद्धयोगींनी तिथे कोण कोण होतं त्या सगळ्या शिष्यांची नावं सांगितली. सायनदेव, कवीश्वर, नंदी ब्राह्मण, नरहरी कवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणाले, मी स्वतः तिथे हजर होतो. म्हणजे बघा, ही आता फक्त ऐकीव गोष्ट राहिली नाही, तर एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलेला अनुभव झाला. याला एक ऐतिहासिक आधार मिळाला. आणि मग सिद्धयोगी एक अशी गोष्ट सांगतात की ऐकून अक्षरशः अंगावर शहारे येतात. ते नामधारकाला सांगतात, ती जी 4 फुलं आली होती ना, त्यातलं एक फूल आजही माझ्याकडे आहे आणि मी रोज त्याची पूजा करतो. विचार करा, कित्येक वर्षांपूर्वी घडलेल्या त्या चमत्काराचा एक थेट जिवंत पुरावा, एक भौतिक दुवा. आणि म्हणूनच या कथेचं फळ काय आहे? तर असं मानलं जातं की श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने ही कथा ऐकणाऱ्याला किंवा यावर श्रद्धा ठेवणाऱ्याला जीवनातले 4ही पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळं काही मिळतं. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो. जर एका कथेत सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद असेल आणि एक छोटंसं फूल शेकडो वर्ष गुरूंची उपस्थिती जपून ठेवू शकत असेल, तर मग श्रद्धा आणि आपलं वास्तव यांचं नातं नेमकं काय असेल? ही कथा आपल्याला याच विचारात सोडून जाते. गुरूंच्या शब्दांच्या त्या चिरंतन शक्तीबद्दल. या प्रवासात सोबत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.